नाशिक शहर व परिसरात वाढलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालत नाशिक रोड पोलिसांनी मोठी आणि विक्रमी कामगिरी करत एकाच वेळी तब्बल 52 चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या। 3 आरोपींकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहने जप्त होणे ही नाशिक पोलीस आयुक्तालयातील आजवरची सर्वात मोठी कारवाई ठरली असून या कामगिरीचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी विशेष कौतुक केले। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले की नाशिक रोड पोलिसांनी स्वतःचाच विक्रम मोडला असून ही कारवाई पोलीस दलाचे मनोबल उंचावणारी। या तपासामुळे आणखी अनेक गुन्हे उघडकीस येण्यास मदत होईल। या कारवाईत नाशिक आयुक्तालयातील 14 पोलीस ठाण्यांतर्गत गुन्ह्यांची संबंधित वाहने हस्तगत करण्यात आली असून आतापर्यंत 30 दुचाकी मालकांची ओळख पटवून त्यांना वाहने परत देण्यात आली आहे। नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोटरसायकल चोरी करून खोट्या आरसी बुक व बनावट नंबर प्लेट तयार करून वाहने विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला। 1 जानेवारी रोजी नाशिक रोड येथून चोरी गेलेल्या स्प्लेंडर मोटरसायकल प्रकरणाचा तपास सुरू असताना गोपनीय माहितीच्या आधारे 8 जानेवारी रोजी सिन्नर फाटा सिटी लिंक बस डेपो परिसरात गुप्त माहितीच्या आधारे विशाल पाटील यांच्या पथकाने सापळा रचला। यावेळी यश, दीपक डावरे, जावेद, इरमाई शेख आणि मुस्तफा मोहम्मद शेख या 3 आरोपींना चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी आले असताना ताब्यात घेण्यात आले। तपासादरम्यान आरोपींकडून बनावट आरसी बुक्स, खोटा नंबर प्लेट्स तसेच अंदाजे 45 लाख रुपयांच्या 52 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या। चोरी केलेल्या दुचाकी निर्जन ठिकाणी लपवून ठेवल्या जात असल्याचं उघड झालंय। आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत विविध गंभीर कलमे वाढून पुढील तपास सुरू आहे। या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचा आज दिनांक 9 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता पोलीस आयुक्तालयांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। यावेळी उपस्थित पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काळे, सह पोलीस आयुक्त संगीता निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते। ही कारवाई गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस हवालदार सागर आडणे, पोलीस शिपाई महेंद्र जाधव, पोलीस शिपाई अरुण गाडेकर, पोलीस शिपाई रोहित शिंदे, पोलीस शिपाई योगेश रानडे यांनी कारवाई केली। उपस्थित नागरिकांनीही नाशिक रोड पोलिसांच्या कार्याचे कौतुक करत समाधान व्यक्त केले। नाशिक रोड पोलीस स्टेशन व त्यांची संपूर्ण डिटेक्शनची टीम यांनी मोटरसायकल थेफ्ट याच्यामध्ये महत्त्वाची कामगिरी केलेली आहे आणि आज आपण बघत आहात 62 मोटरसायकल्स रिकवर झालेले आहेत जे विविध ठिकाणी शहरातून चोरीला गेलेल्या होत्या आणि त्या मोटरसायकल्स परत देण्याचा आपण आज कार्यक्रम केलेला आहे। आणि संपूर्ण नाशिक रोड पोलीस स्टेशन, CRPI, सपकाळ साहेब यांची पूर्ण टीम, डिटेक्शनची विशाल पाटील आणि सर्व टीम तसेच DCP झोन 2 आणि ACP नाशिक रोड यांचे अभिनंदन करतो। संकलन विभाग, AB न्यूज, नाशिक।